नमस्कार. सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज श्रीरामनवमी. आज अर्थातच तुम्ही रामरक्षा म्हटली असेल, जी रामरक्षा आपल्याला बुधकौशिकांनी उपलब्ध करून दिली. साक्षात शंकरांनी बुधकौशिकांना ज्यांना ही रामरक्षा सांगितली ती रामरक्षा, आणि त्यातलं रामरक्षेचं एक छोटंसं कवच की ज्यात डोक्यापासून आपल्या शिरापासून रामांना ते पायापर्यंत रामांना आपल्या शरीराचं रक्षण करायला सांगता आहेत बुधकौशिक. असं कवच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर रामरक्षेत आधी फलश्रुती येते, त्याच्यानंतर रामाचं वर्णन येतं की ज्याच्या वामांगी सीता बसली आहे, ज्याच्या दक्षिणे लक्ष्मणो यस्य, ज्याच्या दक्षिणेला लक्ष्मण बसला आहे. वामे तू जनकात्मजा, जनकाची पुत्री जनक नंदिनी सीता ज्याच्या वामांगी बसलेली आहे. असा राम ज्याच्यासमोर हनुमान हात जोडून उभा आहे, असा राम आहे. तर ह्या रामाचं वर्णन, आणि ह्या रामाला सांगितलं आहे की हे रामा तू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण कर. तर हे श्लोक इथून सुरुवात होतात की शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा. इथून सुरुवात होते. एता राम बोलोपेता रक्षाया सुकृती पठेत. इथपर्यंत हे कवच आहे. तर हे कवच म्हणताना आधी इथून सुरुवात होते. शिरो मे राघव पातू. तर शिरो मे राघव पातू, राघवच का? रामचंद्र गाणे. कारण की रघुकुलात एकच असा राम आहे, एकच असा राजा आहे जो त्या रघुकुलात अवर्णनीय आहे, जो पुरुषोत्तम आहे, जो मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो असाच एक राम आहे जो एकपत्नी व्रत धारण केलेला आहे. असा एक रामच आहे फक्त. आणि म्हणून तो राघव, तो रघुकुलाचा रक्षण करणारा राघव, माझ्या शिराचे रक्षण करो म्हणून शिरो मे राघव पातू. माझ्या डोक्याचे रक्षण कर हे रामा, माझ्या डोक्याचं रक्षण कर हे राघवा, माझ्या डोक्याचं रक्षण कर म्हणून तो श्रीराम, तो राघव माझ्या शिराचं रक्षण करो. शिरो मे राघव पातू भालम दशरथात्मजा. भाल म्हणजे कपाळ. इथे लिहिलेलं बापाचं नाव हे कधीच मोडल्या जात नाही. म्हणून दशरथाचा पुत्र राम, ज्याच्या कपाळावर दशरथाचं नाव लिहिलेलं आहे, असा दशरथाचा राम माझ्या भाळाचे रक्षण करो, माझ्या कपाळाचे रक्षण करो. म्हणून भालम दशरथात्मजा. कौसल्येयो दृशो पातू, म्हणजे कौसल्येचा राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. कौसल्येचाच राम का? कारण की 14 वर्षे तिने वाट पाहिली रामाची. डोळ्यात तेल घालून ती रामाच्या वाटेकडे नजरे करून बसलेली आहे. 14 वर्षे सतत रडते आहे की माझा कोवळा राम 14 वर्षे वनवासात गेला आहे. ज्याचा राज्याभिषेक होणार होता असा राम वनवासात गेलेला आहे. तर असा राम, इथे घारीचं उदाहरण आपण घेतो की घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. म्हणजे घार कितीही उंच आकाशात उडाली तरी तिचं चित्त सतत पिल्लांजवळ असतं. म्हणून कौसल्येचा असा हा राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो, मला नेहमी चांगलंच पाहायची सद्बुद्धी देव. असा हा राम माझ्या डोळ्यांचं रक्षण करो. कौसल्येयो दृशो पातू विश्वामित्र प्रिय श्रुती. विश्वामित्रांना प्रिय असलेला राम माझ्या कानांचे रक्षण करो. आता विश्वामित्रांनाच प्रिय असलेला राम माझ्या कानांचे रक्षण का बरं करेल? कारण की आधीच्या काळात जेव्हा गुरुकुल पद्धती होती तेव्हा लिखित साधनं नव्हती. तेव्हा मौखिक दृष्ट्याच गुरुकुलात सगळे ऋषीमुनी आपल्या शिष्यांना, आपल्या प्रियजनांना हे मौखिक दृष्ट्याच ऐकून किंवा हे करूनच ते ज्ञान दान करीत होते. तर नंतर लिखित साधने आली म्हणून मौखिक पद्धतीने. आणि असा हा राम ज्यांनी विश्वामित्रांनी ज्यांना ऐकवलं आहे, ज्याला वेद सांगितले आहे, ज्यांना ज्ञानार्जन केलेलं आहे विश्वामित्रांनी स्वतः, अशा विश्वामित्राचा प्रिय असलेला राम माझ्या कानांचे रक्षण करो, मला नेहमी चांगलं ऐकण्याची सद्बुद्धी देव. असा हा राम माझ्या कानांचे रक्षण करो. मी काही वाईट ऐकू नये याची काळजी रामाने घेऊ म्हणून हा विश्वामित्रांना प्रिय असलेला राम माझ्या कानांचे रक्षण करो. विश्वामित्र प्रिय श्रुती. घ्राणम पातुम खत्राता. घ्राणम पातुम खत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाचा सदा रक्षण करो.
आता यज्ञाचंच रक्षण करणारा राम का बरं? कारण की आपण कोरोना काळात बघितलंच, जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा आपण तिथलं वातावरण शुद्ध करत असतो. पण जेव्हा पोल्युशन असतं किंवा प्रदूषण असतं तेव्हा आपल्या नाकाद्वारे आपण प्रदूषण आपल्या शरीरात हे करत असतो, आपल्या शरीरात घेत असतो. तर नाकाद्वारे आपल्या शरीरात प्रदूषण जात असतं. म्हणून असं प्रदूषण जे मुक्त करतं तो यज्ञ, आणि त्या यज्ञाचा रक्षण करणारा राम. विश्वामित्र यज्ञाचं रक्षण करण्यासाठीच रामाला घेऊन गेले आहेत. म्हणून ते दशरथाला म्हणतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. असा यज्ञ रक्षण करण्यासाठी जो योग्य आहे, जो यज्ञाचं रक्षण केलेला आहे, असा राम माझ्या नाकाचं सदैव रक्षण करो. घ्राणं पातुमुखत्राता मुखम सौमित्री वत्सल. माझ्या मुखाचं रक्षण लक्ष्मणाचा भाऊ, लक्ष्मणाला ज्यांनी देव मानला आहे असा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. मला सदैव चांगलं बोलण्याचीच बुद्धी देव असा राम माझ्या मुखाचं रक्षण करो. जेव्हा विश्वामित्र म्हणतात की चला राघवा, आपल्याला सीता स्वयंवरासाठी जायचं आहे, रघुनंदन पहिले नाही म्हणतात, पण नंतर ते म्हणतात, बघा रामचंद्रा सौमित्रे उत्सुके दाटला. म्हणजे उत्सुके दाटला आहे तो सांगत नाहीये, पण त्याच्या मुखावरून तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की त्याला उत्सुकता आहे सीता स्वयंवरासाठी जायची. चला रामा, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. तर असा राम जो लक्ष्मणाला न बोलता त्याचा चेहरा ओळखू शकतो, असा राम माझ्या मुखाचे रक्षण करो. म्हणून मुखम सौमित्री वत्सल जिम्हा विद्यानिधी पातू. जो विद्यानिधी आहे, जो स्वतः विद्येचा निधी आहे, असा राम माझ्या जिभेचं रक्षण करो. जिभेवर सरस्वती नांदते, म्हणून नेहमी म्हणतात की म्हणून चांगलंच बोलावं, वाईट बोलू नये. आपल्या जिभेवर सरस्वती नांदते, आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हाच ती नांदते. जेव्हा वाईट आपण काहीतरी बोलतो किंवा अपवाद बोलतो काहीतरी, तेव्हा ती नांदत नाही, ती चालली जाते. आणि अशा रामाच्या जिभेवर तर आपण विचारच नाही करू शकत. आणि असा राम माझ्या जिभेचं रक्षण करो, की जो स्वतः विद्यानिधी आहे, असा राम माझ्या जिभेचं रक्षण करो. जिम्हा विद्यानिधी पातू कंठम भरतमंदित. राजोळाहून परत आल्यावर ओरडून कैकेयीवर, की कैकेयीला म्हणतोय, माता न तू वैरिणी. कदाचित वैरिणी, मातेला वैरिणी म्हणणारा हा पहिलाच, भरत हा पहिलाच असावा. म्हणून त्याचा कंठ अगदी, त्याचा गळा खराब झालेला आहे, त्याचा कंठ खराब झालेला आहे ओरडून. रामासाठी तो व्याकुळ झालेला आहे. असा हा भरत, ज्याची गळा भेट घेऊन ज्याचा कंठ तुम्ही सुधारलेला आहे, असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. म्हणून घ्राणं पातुमुखत्राता मुखम सौमित्री वत्सल जिम्हा विद्यानिधी पातू कंठम भरतमंदित. असा राम माझ्या कंठाचे रक्षण करो. कंठम भरतमंदित. स्कंधो दिव्यायुध पातू. ज्यांनी आयुध धारण केलेले आहेत, असा राम माझ्या खांद्याचे रक्षण करो. किती मोठा तो बाण घेऊन निघालेले आहेत विश्वामित्रांसोबत रामचंद्र निघाले आहेत. दोघेही बाण घेऊन सज्ज आहेत विश्वामित्रांच्या आश्रमी जायसाठी, आणि यज्ञाचं रक्षण करण्यासाठी ते तयार आहेत. तर असा राम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. स्कंधो दिव्यायुध पातू भुजो भगणी शकारमुका. माझ्या भुजांचे रक्षण, ज्यांनी बाणाला प्रत्यंचा लावता तो बाण अक्षरशः शिवधनुष्य तो तोडला आहे. भुजो भगणी शकारमुका, म्हणजे त्याची भुजा त्या बाणाची भुजा तुम्ही प्रत्यंचा तोडली आहे, भंग केला आहे त्या बाणाचा. असा राम माझ्या भुजांचे नेहमी रक्षण करो. करौ सीतापती पातू. ज्यांनी सीतेचं पाणी ग्रहण केलेलं आहे, सीता ज्यांची सहचारिणी आहे, सीता ज्यांची पत्नी आहे, असा राम माझ्या करभागाचे रक्षण करो. कराचे म्हणजे हाताचे रक्षण करो. करौ सीतापती पातू हृदयम जामदग्न्याजित. ज्यांनी परशुराम, जामदग्न्याजित म्हणजे परशुराम, जमदग्नीचा पुत्र परशुराम, असा परशुरामाला जो प्रिय आहे, किंवा परशुरामाला ज्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकला आहे, आपल्या हृदय परिवर्तन केलं आहे, असा राम माझ्या हृदयाचे रक्षण करो.
हृदयं जामदग्न्याजित मध्यम पातु खरध्वंसी. खरध्वंसी म्हणजे खरं आणि दूषण हे दानव होते, त्या राक्षसांचा नाश करणारा राम माझ्या मध्यभागाचे रक्षण करो. आता सगळ्यात हे राक्षस खरं दूषण शूर्पणखेला वाचवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी पंचवटीत आलेले आहेत. आणि ह्या पंचवटीत म्हणजे अयोध्ये ते लंका आणि मधात पंचवटी आहे, म्हणून मध्यम पातु खरध्वंसी, ह्या मध्यभागी तुम्ही खरं दूषणाचा वध केला आहे, म्हणून तुम्ही या माझ्या मध्यभागाचे रक्षण करा. म्हणून मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया. जांबुवंतांनी त्याला देव मानलेला आहे असा राम माझ्या नाभीचं रक्षण करो. जांबुवंत हा ब्रह्माचा पुत्र सांगितला आहे आणि विष्णूच्या नाभीमधून ब्रह्माचा कमळ वर येतो आहे, आणि असा जो त्याचा पुत्र आहे असा जांबुवंत, असा जांबुवंत जो विष्णूच्या नाभीत, जो ब्रह्माचा पुत्र आहे आणि ज्यांनी रामाला देव मानला आहे, अशा रामानी माझ्या नाभीचं मध्यम पातु खरध्वंसी नाभीम जांबवदाश्रया. सुग्रीवेश कटी पातू. सुग्रीव ज्याला कटिबद्ध हो असं लक्ष्मणाने सांगितलं आहे की हे सुग्रीवा, विसरलास का? तू आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्हाला गरज पडेल, वालीचा वध केल्यावर जेव्हा त्याची बायको त्यांनी रामचंद्रांनी त्याला परत दिली आहे, ज्याचं राज्य त्यांनी परत दिलं आहे, तो विसरलाय प्रभू रामचंद्रांना, विसरलाय आपल्या कामभोगात, आपल्या सुखभोगात तो विसरलाय रामचंद्रांना. मग त्यांना लक्ष्मण त्याला आठवण करून देतात की हे सुग्रीवा, चल आता कटिबद्ध हो, आपले कटी बांध, आपली कंबर बांध. म्हणून असा जो राम आहे, जो सुग्रीवाला सांगतोय की आता कटिबद्ध हो, तर असा राम, ज्यांनी सुग्रीवानी ज्याला देव मानला आहे, असा राम माझ्या कटी प्रदेशाचं रक्षण करो. सुग्रीवेश कटी पातू सख्थिनी हनुमत प्रभू. सख्थिनी म्हणजे सख्थिनी हनुमत प्रभू, माझ्या मांड्यांचे रक्षण हनुमंताने करावं. हनुमंताला प्रिय असलेला रामाने, हनुमंताचा जो प्रभू आहे त्या रामचंद्रांनी माझ्या मांड्यांचं रक्षण करावं. आता हनुमंत पार विसरून गेलाय आपली शक्ती. त्याला श्राप होता तसा, पण त्याला उत्शापही होता की जेव्हा कोणी त्याला तो वराची आठवण करून देईल तेव्हा त्याला सगळ्या शक्ती जाग्या होतील. आणि मग आपण बघतो की हनुमंताचं किती मोठं स्वरूप आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी लंकेत काय केलं हे आपल्याला माहिती आहे. सेतू बांधला आहे, वानर सेनेचा तो प्रमुख होता आहे. आणि ज्याच्या मांड्या स्ट्रॉंग आहेत, म्हणजे ज्याला कोणाची सर नाही आहे, हनुमंतासारखा कोणीच नाही आहे, तर असा हनुमंताचा प्रभू असलेला प्रभू श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. हनुमत प्रभू उरू रघुत्तम पातू रक्षक कुलविनाशकृत. उरू रघुत्तम पातू, उरू भागाचं रक्षण माझा राम, जो रघुकुलाचा राम आहे, जो रघुकुलाचा नाथ आहे, अशा रामाने माझ्या उरू भागूचं रक्षण करावं. माझ्या जंघांचं रक्षण, दशमुखाचा ज्यांनी अंत केला आहे त्यांनी माझ्या जंघांचं रक्षण करावं, माझ्या जांघांचं रक्षण करावं. म्हणून दशाननाचा ज्यांनी हे केला आहे तो राम, त्या रामाने माझ्या जंघांचं रक्षण करावं. निरथ होऊन म्हणजे बिना रथात स्वार होऊन, पायी किंवा यांनी बिना रथानी ते रावणाशी युद्ध करतायत. नंतर इंद्राणी वरतून रथ पाठवला आहे, पण 8 दिवस तर त्यांनी तसंच युद्ध खेळलं आहे आणि तरीही रामांचा विजय झाला आहे. तर असा राम माझ्या जंघांचे रक्षण करो. जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांतक. जानुनी माझ्या जानूचे म्हणजे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. ज्यांनी लंकेच्या तिथे लंका आणि याच्या 7 समुद्रा पार ज्यांनी सेतू बांधला आहे, असा राम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. आणि जानुनी सेतुकृत पातू जंघे दशमुखांतक. जंघे दशमुखांतक आपण बघितलं. जंघे दशमुखांतक पातो विभीषण श्रीत पातू राम खिलवपू. इथे हा कवच संपतो. त्याला ज्यांनी सत्ता दिली आहे त्याला नको आहे, त्यांनी जिंकला आहे युद्ध, पण त्याला लंका नको आहे.
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, असे राम म्हणतात. म्हणजे माझी जननीच मला स्वर्गापेक्षा प्रिय आहे, माझी अयोध्याच मला प्रिय आहे, मला तुझी लंका नको विभीषणा, तू लंका घे, तू लंकापती हो, ज्यांनी लंकापती केलं आहे विभीषणाला असा. पण विभीषणाला सुद्धा लंका नको आहे, विभीषणाला सुद्धा रामासोबतच जायचं आहे. पण तरी राम त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतात आणि म्हणतात की हे विभीषणा, तू माझ्या पायांचं नित्य स्मरण कर, माझ्या चरणांचं नित्य स्मरण कर, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. तर असा विभीषणाचा राम, अशा विभीषणाने ज्याला प्रभू मानला आहे असा राम माझ्या पायांचं रक्षण करो. एता राम बलोपेता रक्षाया सुकृती पठे, असा राम माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करो. तर इथे हे कवच संपतं. तर हे जर तुम्हाला वेळ मिळाला नाही, अगदी 5 मिनटं तुमच्याजवळ नसतील, खूप घाई असेल, किंवा जर कोणी तुम्ही एखाद्या मोठ्या कामावरती जात असाल, किंवा आज तुमचा चांगला दिवस असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आजचा दिवस खूप चांगला जावं, तुम्हाला भरभराटी येऊ, तर हे कवच तुम्ही नक्की म्हणा. तुमचं रक्षण होईल. रामाचं एक कवच तयार होतं. वज्रपंजर नामेध यो राम कवच स्मरे. वज्रपंजराचं तुमच्या भोवती कवच तयार होतं आणि यो राम कवच स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगल. त्याला, हे कवच म्हणणाऱ्याला किंवा ही रामरक्षा स्तोत्र म्हणणाऱ्याला अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगल. जिकडे तुम्ही जाल तिकडे तुमचा जयमंगल होईल, तिकडे तुम्हाला विजयच मिळेल, तिकडे तुमचं मंगलच होईल, काहीच अमंगल होणार नाही, असा ह्या रामाच्या स्तुतीने. तर तुम्ही हे नक्की म्हणा. धन्यवाद.